थलपती विजयच्या पिक्चरमध्ये सगळ्यात भारी गोष्ट काय असते तर ॲक्शन, सस्पेन्स आणि थ्रिल. एकटा विजय सगळ्या विलन्सना भिडत असतो. असाच सस्पेन्स थ्रिलर सध्या तामिळनाडूतल्या गेम ऑफ थ्रोनमध्ये घडतोय. हा सस्पेन्स आणि थ्रिल कोणत्याही पिक्चरमधला नाही, तर तामिळनाडूच्या सत्ता समीकरणातला आहे. यात हिरो अर्थातच थलपती विजय आहे, पण व्हिलन मात्र अनेक आहेत. 108 आमदारांची पॉवर असलेल्या विजयला फक्त 1-2 आमदार असलेल्या पक्षांनी अडवून धरलंय. शुक्रवारी संध्याकाळी थलपती विजय राज्यपालांना तिसऱ्यांदा भेटला आणि त्याने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे फायनल झालं. पण या पिक्चरमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला. सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचं संख्याबळ गरजेचं होतं. शुक्रवारी विजयनं 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची संधी राज्यपालांकडे मागितली. पण व्हीसीकेच्या 2 आमदारांनी अधिकृतपणे टीव्हीकेला पाठिंबा दिलेला नाही असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आल्यानं विजयचा शपथविधी पुन्हा रखडलाय. त्यानंतर दुसऱ्या पक्षाच्या एका आमदारानं विजयला पाठिंबा दिला, पण नंतर त्या आमदाराचा नेता विजयनं आपला आमदार पळवला म्हणत थेट पोलिसात गेला. त्यामुळं तामिळनाडूत विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा, तामिळनाडूतल्या सत्ता समीकरणाचा क्लायमॅक्स अजूनही बाकी आहे. तामिळनाडूत नक्की काय घडतंय? फक्त 1-2 आमदार असलेल्या पक्षांमुळे विजयची डोकेदुखी कशी वाढली आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाकडे 108 आमदारांचं संख्याबळ असताना सुद्धा 118 हा बहुमताचा आकडा सिद्ध करा आणि मगच मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या असं ठामपणे विजयला सांगितलं. विजयने 2 वेळा जाऊन आपल्याकडे संख्याबळ असल्याचं राज्यपालांना सांगितलं, पण मला ते कागदोपत्री सिद्ध करून दाखवा. 118 आमदारांच्या सह्यांची यादी घेऊन या, त्याशिवाय मी सत्ता स्थापनेसाठी बोलावणार नाही. मला कुठलाही घोडेबाजार नकोय. शपथ झाली आणि सरकार कोसळलं असं होऊन मला राज्यात अस्थिरता आणायची नाही असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचं मत होतं. त्यामुळे गुरुवारी होणारा विजयचा शपथविधी सुद्धा रद्द झाला होता. आता जी एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमके सोबत विधानसभा निवडणूक लढली, त्या काँग्रेसनं विजयचं संख्याबळ बघून त्याला सत्तेसाठी आपला पाठिंबा आधीच जाहीर केला होता. काँग्रेसच्या 5 आमदारांमुळे विजयचं संख्याबळ 108 अधिक 5 बरोबर 113 झालं. विजय 2 जागांवरून निवडून आल्यानं तो त्रिचीपूर्व या एका जागेवरून राजीनामा देणार हे फिक्स होतं. त्यामुळं 113चं संख्याबळ 112 वर आलं, तर बहुमताचा आकडा सुद्धा 118 वरून 117 वर आला. आता विजयने डीएमके सोबतच असलेल्या सीपीआय, सीपीआयएम, आययूएमएल आणि व्हीसीके ह्या प्रत्येकी 2 आमदार असलेल्या पक्षांना पाठिंब्यासाठी मनधरणी करायला सुरुवात केली. त्यासाठी काँग्रेसनं सुद्धा पुढाकार घेतला. हे तिन्ही पक्ष 8 मेला आपल्या पाठिंब्याबाबत निर्णय घेतील असं सांगण्यात आलं. त्यानुसार सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्ही पक्षांनी पत्रक जारी करून आपण थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. अर्थात विजयच्या पक्षाला आपला बाहेरून पाठिंबा असेल, आपण सरकारचा भाग असणार नाही असं या दोन्ही पक्षांनी सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून भाजपला तामिळनाडूत बॅकडोर एंट्री द्यायची नाही, म्हणून आपण टीव्हीकेला पाठिंबा देत आहोत. सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणून डीएमके पक्षासोबत असलेली आमची आघाडी आजही कायम राहील असंही सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. पण या 2 पक्षांच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचं संख्याबळ 116 वर गेलं. आता विजयला बहुमतासाठी फक्त 2 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. दरम्यान आययूएमएल या पक्षानं आपण विजयला पाठिंबा न देता डीएमके सोबत कायम राहणार असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता विजयची सगळी भिस्त विदुतराई चिरुथैगल काची अर्थात व्हीसीके या 2 आमदार असलेल्या पक्षावर अवलंबून होती. व्हीसीकेचे प्रमुख थोल तिरुमावलवन यांनी डाव्या पक्षांच्या निर्णयानंतर आपण टीव्हीकेला पाठिंबा देण्याबद्दल निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्ही डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर व्हीसीकेकडून सुद्धा टीव्हीकेला पाठिंबा दिला जाईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे थलपती विजय शुक्रवारी संध्याकाळी 3 दिवसात तिसऱ्यांदा लोकभवन इथं जात राज्यपाल आर्लेकर यांना भेटला. त्याने पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर थलपती विजय बहुमताचा आकडा जुळवण्यात यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं. शनिवारी सकाळी 11 वाजता नेहरू स्टेडियम इथं थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार अशा बातम्या झळकायला लागल्या. पण इथेच स्टोरीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून
एक धक्कादायक दावा करण्यात आला. थलपती विजय अजूनही 118चं बहुमत सिद्ध करू शकलेला नाही. विजयकडे सध्या फक्त 116 आमदारांचंच संख्याबळ आहे. अजूनपर्यंत व्हीसीके किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून टीव्हीकेला पाठिंबा देत असल्याचं अधिकृत पत्रक मिळालेलं नाही. यामुळेच राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी थलपती विजयला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे शनिवारी होणारा विजयचा शपथविधी सुद्धा लांबणीवर जात असल्याचं राज्यपालांच्या कार्यालयातल्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. गेल्या 3 दिवसात विजयच्या शपथविधीबाबत हे दुसऱ्यांदा घडलं. पण जेव्हा थलपती विजय राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तिसऱ्यांदा गेला, तेव्हा त्यानं व्हीसीकेच्या आमदारांच्या पाठिंब्याची खात्री केली नव्हती का, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. इथेच आणखी एक ट्विस्ट येतो. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार व्हीसीके पक्षाकडून टीव्हीकेला मेलद्वारे पाठिंब्याचं पत्रक देण्यात आलं होतं. ही माहिती व्हीसीकेच्या ट्विटर अकाउंटवरून रात्री 9:15 वाजता पोस्ट करून देण्यात सुद्धा आली होती. हेच पत्रक घेऊन थलपती विजय राज्यपालांकडे पोहोचला होता. पण त्या पत्रकावर व्हीसीकेच्या दोन्ही आमदारांच्या सह्या नव्हत्या. त्यामुळे विजयकडे फक्त 116 आमदारांचं संख्याबळ आहे, 118चं नाही, हे कारण समोर येत असल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय. यामुळेच विजयच्या सत्ता स्थापनेत आणखी एक अडथळा आलाय. दरम्यान व्हीसीकेने आपण टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं. पण शनिवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल असं पक्षाकडून सांगण्यात आलं. यावरून ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगत व्हीसीकेचं ट्विटर अकाउंट सुद्धा सस्पेंड करण्यात आलं. शनिवारी व्हीसीकेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. दरम्यान टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या बदल्यात व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावल्वन यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी व्हीसीकेनं केल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय. तसंच थिरुमावल्वन हे सध्या चिदंबरम लोकसभा जागेवरून लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांची खासदारकीची जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर व्हीसीकेचाच खासदार असावा याचं आश्वासन देण्याची मागणी सुद्धा व्हीसीकेनं टीव्हीकेकडे केल्याची माहिती देण्यात येते. त्यामुळे आता व्हीसीके नक्की काय करणार यावर विजय मुख्यमंत्री होणार की नाही हे अवलंबून असणार आहे. दरम्यान शनिवारी थलपती विजय व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावल्वन यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विजयला व्हीसीके पाठिंबा देईल अशा शक्यता आहेत. पण हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी तसा कोणताही निर्णय झालेला नाही. एकीकडे हे सगळं होत असतानाच तामिळनाडूत एक आमदार असलेल्या एएमएमके या पक्षामुळे सुद्धा एक वेगळाच ड्रामा सुरू झालाय. एएमएमके पक्षाचे एस कामराज हे एकमेव आमदार तामिळनाडूत निवडून आले. या आमदारांची सही असलेलं पाठिंब्याचं पत्र विजयकडून राज्यपालांना सादर करण्यात आलं. पण या पक्षाचे जनरल सेक्रेटरी टीटीव्ही दिनाकरन यांनी एक वेगळाच दावा केला. आमच्या पक्षाचे आमदार एस कामराज हे बेपत्ता आहेत, त्यांच्याशी आमचा कुठलाच संपर्क होऊ शकत नाहीये. टीव्हीकेनं त्यांना पाठिंबा द्यायला भाग पाडून घोडेबाजार केल्याचा आरोप दिनाकरन यांनी केलाय. दिनाकरन यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. तेव्हा आपले आमदार गायब असून या प्रकरणात तातडीनं चौकशी करण्याची मागणी दिनाकरन यांनी केली. इतकंच नाही तर आपल्या आमदारांच्या सहीचं खोटं पत्रक दिल्याचा आरोप करत विजयच्या टीव्हीके विरोधात दिनाकरन यांनी गुंडी पोलीस स्टेशनात तक्रार सुद्धा दाखल केली आहे. दरम्यान राज्यपालांसोबत झालेल्या भेटीत एआयएडीएमकेला सत्ता स्थापनेचा अधिकार असल्याचं पत्रक सुद्धा दिनाकरन यांनी राज्यपालांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. दिनाकरन यांच्या या आरोपांनंतर टीव्हीकेकडून एस कामराज यांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला. यामध्ये आमदार कामराज हे गाडीत बसून टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या पत्रकावर सही करताना दिसत आहेत. टीव्हीकेचं म्हणणं आहे की एएमएमकेचे आमदार कामराज यांनी टीव्हीकेला आपला पाठिंबा दर्शवणारं पत्र स्वेच्छेनं आणि आनंदानं लिहिलंय. एएमएमकेचे सरचिटणीस टीटीव्ही दिनाकरन यांच्या संमतीनंच आपण तमिळगाव वेट्री कळघमला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आमदार एस कामराज यांनी पाठिंब्याचं पत्र लिहिलंच नाही अशी खोटी माहिती सध्या पसरवली जाते. सत्य लपवून ठेवत टीटीव्ही दिनाकरन खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवतायत. टीव्हीकेला कोणाशीही सौदा करण्याची किंवा वाटाघाटी करण्याची कोणतीही गरज नाही असं टीव्हीकेकडून दिनाकरन यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आलंय. एकूणच या सगळ्या घडामोडी बघितल्या तर थलपती विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही यामध्ये आता मोठा सस्पेन्स आणि थ्रिल आलाय. विजयला थलपती होण्यामध्ये अनेक जण अडथळे आणत असल्याचं म्हणत त्याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. पण या सगळ्या राड्यात तामिळनाडूतल्या सत्तापटाचा क्लायमॅक्स काय? पिक्चरमध्ये जसा विजय सगळ्या विलनना नडून शेवटी थलपती ठरतो तसं तामिळनाडूच्या राजकारणात घडणार का?
ह्याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये. त्यामुळे तामिळनाडूत पिक्चर अभी बाकी आहे असंच म्हटलं जात आहे. तामिळनाडूतल्या या पॉलिटिकल थ्रिलरबद्दल तुम्हाला काय वाटतं? विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार का? आणि होणार तर कधी होणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.